वाशिम जिल्ह्यामधल्या कारंजामध्ये माकडांच्या एकीचं बळ पाहायला मिळालं। कारंजामधल्या स्टेट बँकेजवळ माकडाचं एक पिल्लू खड्ड्यामध्ये पडलेलं होतं। जवळून जाणाऱ्या दूध विक्रेत्यानं खड्ड्यातून त्याला बाहेर काढून आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला, पण क्षणात माकडांच्या टोळीनं या दूध विक्रेत्यावर हल्ला केला। माकडांच्या एकीच्या बळासमोर दूध विक्रेता हतबल झाला। दूध विक्रेत्यासोबत माकडांचा संघर्ष अर्धा तास सुरू होता आणि अखेर माकडांची ही टोळी पिल्लाची सुटका करून निघून गेली। एकी ही फक्त माणसांमध्येच असते असं नाहीये, तर ही एकी या प्राण्यांमध्ये सुद्धा असते हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। वाशिममध्ये माकडांच्या एकीचं बळ हे दिसून आलेलं आहे। एक माकड रस्त्यावर पडलेलं होतं, पिल्लू पडलेलं होतं आणि तिथून एक दूध विक्रेता जात होता। तो त्या पिल्लाला आपल्यासोबत घेऊन जात होता, मात्र त्याच वेळेला तिथे आजूबाजूला जी माकडं होती ती आली आणि त्यांनी त्या पिल्लाला काही घेऊन जाऊ दिलं नाही। अर्धा तास हा दूध विक्रेता प्रयत्न करत होता त्या माकडाच्या पिल्लाला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा, मात्र त्यावेळेला नेमकं काय घडत होतं, कशा पद्धतीनं ही झटापट सुरू होती हे आपण या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा पद्धतीने माकडं जी आहेत ती एकत्र आली। मोहम्मद आरिफ प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत। आरिफजी, नेमकं काय झालेलं होतं त्या ठिकाणी? मॅडम, सकाळची 9, 9:30, 10ची घटना आहे सर मॅडम। तिथे एक माकडाचं पिल्लू जखमी होऊन त्या नालीत पडलं होतं। तर तिथं बघ्याची गर्दी झाली होती आणि माकडाची गर्दी झाली होती। रस्ता रहदारीचा असल्यामुळे तिथं समजा त्या माकडांना ते काही येता येत नव्हतं त्या पिल्लाकडे। पण ते लोकांना असं वाटलं की हे पिल्लू जे आहे ते माकडांना काढता येत नाही, म्हणून एका दूधवाल्याने ती पिल्लू त्या नालीतून काढलं, जखमी पिल्लू। या माकडांना असं वाटलं की हा पिल्लू घेऊन चालला, म्हणून त्याच्यावर तो हल्ला केला त्यांनी। तुम्ही त्या ठिकाणी होतात? बोला बोला। रतन नावाच्या माणसाचं आहे दूधवाला, त्यांनी तो पिल्लू त्यांच्याकडे हे केलं, म्हणजे त्या माकडाकडे दिलं, त्यावेळेस ते माकड शांत झाली। नेमका आता आम्ही या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहतोय आरिफजी की कशा पद्धतीने हा दूध विक्रेता आणि या माकडांमध्ये थोडीशी झटापट सुरू आहे, ते अंगावर येण्याचा प्रयत्न करतायत। या माकडांना कदाचित असं वाटलं असावं की हा आपल्या पिल्लाला घेऊन जाणार आहे, माहिती नाही काय करणार आहेत। ही माकडे नेमकी कुठे होती आणि नेमकी कुठून कुठल्या दिशेने आलेली होती? कारंजा प्रॉपर कारंजाच्या मध्य भागात स्टेट बँक म्हणून SBI, स्टेट बँकेच्या एकदम कॉर्नरला तिथं वर्दळीचा नेहमी रस्ता आहे। त्या वर्दळीच्या रस्त्यात ती गावात आलेली माकडं आणि त्या एखाद्या शॉक लागून पडलेल्या पिलाचा घटना आहे। आरिफजी, या परिसरामध्ये माकडं नेहमीच असतात का? वावर असतो माकडांचा? हो मॅडम, हो, माकडं असतात, नेहमीच असतात या परिसरात, माकडं जास्त असतात। मग या माकडांकडून कधी कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न झालेला आहे का? नाही 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 नाही, कधीच नाही, कोणाला त्रास नाही, काही नाही। फक्त पिल्लू जे जखमी झालेलं पिल्लूला उचलण्याच्या प्रकारात आलेला होता। मग आता त्या पिल्लाचं नेमकं काय झालेलं आहे? कारण या माकडांच्या टोळीने काय त्या पिल्लाला घेऊन जाऊ दिलं नाही, मग आता नेमकं काय झालं? माकडाच्या टोळीने ते पिल्लू नेलं। अच्छा, ठीक आहे। आणि ते कुठल्या दिशेने गेले पुन्हा? वापस शहराच्या दिशेने सगळं ते ज्या बिल्डिंगावर होते त्या बिल्डिंगावर चालले गेले परत। आजूबाजूला बिल्डिंग आहेत ना पूर्ण, टेरेस आहे। नक्कीच, धन्यवाद आरिफजी आमच्याशी संवाद साधण्यासाठी। मोहम्मद आरिफ जे प्रत्यक्षदर्शी होते, त्या ठिकाणी होते, ते आपल्याला या प्रकरणाची संपूर्ण माहिती देत होते की केव्हा हा प्रकार सुरू झालेला होता। सकाळी 10, 10:30ची घटना होती। विजेचा शॉक लागून हे माकडाचं पिल्लू जे आहे ते त्या ठिकाणी निश्चित पडलेलं होतं, मात्र हा दूध विक्रेता जो आहे तो त्याला उपचारासाठी त्या पिल्लाला घेऊन जात होता। मात्र आजूबाजूला जी माकडं होती ती पूर्ण टोळी जी आहे ती त्या ठिकाणी आली। कदाचित त्यांना असं वाटलं असावं की हा दूधवाला जो आहे तो या पिल्लाला कुठेतरी घेऊन जात असावा, मात्र ही जी एकी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। नेहमीच या ठिकाणी या माकडांचा वावर असतो, कुठल्याही प्रकारचा त्रास ही माकडं माणसांना देत नाहीत, मात्र अशी घटना घडल्यावर एक पिल्लू जे आहे ते जखमी अवस्थेमध्ये पडलेलं असताना या माकडांची एकी जी आहे ती दिसून आलेली आहे। आपण नेहमीच असं म्हणत असतो की माणसांमध्ये एकी कधीतरी पाहायला मिळते, कधी काळी पाहायला मिळते, मात्र या माकडांमध्ये, जनावरांमध्ये सुद्धा एकी आहे। याचंच हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल।